यस टॉस जिंकला टीम जय बोले कुशिवली या टीम ना आणि निर्णय बॅटिंग स्वीकारले. यस धाडसी निर्णय स्वीकारला म्हणजे आमंत्रित केलंय आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये फिल्डिंग साठी ते म्हणजे टीम जय कालेश्वर आंबे या संघाला. जशी मॅचला सुरुवात तसं करूयात आवाजामध्ये परिवर्तन या ऐकूयात पुन्हा एकदा रमेशजी गिरा सरांचा आवाज. थँक्यू सो मच. डीजे आता तुम्हाला मात्र थोडीशी संधी मात्र कमी मिळेल यावरती लक्ष असू द्या. शेवटचा सामना पाहतो आपण, दमदार सामना पाहतो आपण. फक्त 2 षटकाचा सामना खेळवला जाईल, थोडासा स्पीड अप करायचा आपण. आणि सर्कल पावंदी नसेल यावरती लक्ष असू द्या. फक्त 2 षटकाचा सामना असेल. 5 फिल्डर सर्कलच्या बाहेर राहतील. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायची आपण. जय बोले कुशिवली संघ जय कालेश्वर आंबे संघ पाहत आपण. आजच्या दिवसामध्ये विचार केला ना, हे शेवटच्या मुवमेंटला दोन्ही संघ येऊन ठेपल्या. या संघामध्ये जो संघ बाजी मारेल तो संघ मात्र एका ट्रॉफीचा हकदार ठरेल. चला कुशिवली संघ आपली सलामी जोडी लगेचच पाठवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. दिलीप भगत बाजूचे सामने पाहतो आपण. संघ एका साईडला जय कालेश्वर आंबे संघ ना एका साईडला जय बोले कुशिवली. एकच ग्रामपंचायत पाहतो. ही स्पर्धा पाहत आहे दमदार. निश्चित म्हटलं जातो ना, एका साईडला उदय पवार साहेब पाहताय आणि एका साईडला पाहताय जगदीश म्हात्रे साहेब पाहताय आपण. आणि दोन्ही संघाचा दोन्ही मान्यवरांचा विचार केला ना, एकाच ताकदीचे आणि एकाच पक्षाचे पाहताय मात्र. आणि चांगले व्यक्तिमत्व पाहताय ना आपण. एका माणूस विचार केला ना, तालमीचे पाहतो आपण. विचार केला साहेबांचे. ज्या प्रकारे ना मोत्याला मोती जेव्हा लावला जातो तेव्हा ती मोत्याची माल तयार होते आणि फुलाला फुल जोडला त्या प्रकारे ते फुलाची माल तयार होते. आणि माणुसकीला माणूस जोडला ना, त्या प्रकारे माणुसकीची जी माल तयार होते ना, त्या प्रकारचे दोन्ही व्यक्तिमत्व पाहता आपण आमच्या व्यासपीठावरती. एका साईडला जगदीश म्हात्रे साहेब आणि एका साईडला उदय पवार साहेब पाहता आपण. आणि आदरणीय उदय पवार साहेबांना विनंती असेल आणि त्यानंतर आदरणीय सनी माली साहेब यांची आणि 40 प्लसचे उद्या खेळताना पाहालच आपण. दमदार सनी माली साहेबांचं आगमन झालेलं आहे. चला गेम स्टार्ट. पंच गेम स्टार्ट करायची आपण. 2 षटकाचा सामना. चला बापू गाड्या सोडायच्यात आपण. झेंडे पंच सावध राहा. चला बिंजोड एक सुंदर अशी लढत पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. काटाकीर लढत. एका साईडला जय बोले कुशिवली संघ आणि एका साईडला पाहत आहे कालेश्वर काले आंबे संघ पाहतो आपण. हो पहिलाच खोलात टाकला होता चेंडू. आणि पहिला चेंडू यॉर्करचा वापर केलाय मैदानाच्या आतमध्ये जगदीश या गोलंदाजाने. पहिला चेंडू मात्र बुंद्यात टाकला होता. म्हटलं जातो ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. आदरणीय जगदीश म्हात्रे साहेबांकडनं मात्र एटम खुला केलाय. 3 चौकार 3 षटकार मारले तर 3000चा पारितोषिक दिला जाईल. पण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडते का, जगदीश मात्र काय गोलंदाजी करतात. आगीचे गोले फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सातत्याने 2 यॉर्कर फेकल्यात. 2 चेंडू मात्र सलगचे डॉट फेकल्यात. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो महेश भगत, त्याच्या सोबतीला पाहता आपण दिलीप भगत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो शॉर्ट प्लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. झेल उडाली आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. संपलाय महेश भगतचा खेळ. झटका क्रमांक लागलाय जय बोले कुशिवली संघाला. पहिला झटका. महेश बॅक टू डग आउट.
आपण थोडासा थांबायचं आहे आता, कारण शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये पाहतोय थोडासा वेळ भरपूर खर्च होतोय. चला फलंदाज फलंदाज आपण रेडी राहायचं आहे, लगेच यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आपण तयारी करून राहायचं आहे. फलंदाज गोट्या कवट्या लावून मात्र तयार राहा. आपण जसा आउट झाला तसा मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. नवीन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज एंटर झालाय समीर डावकरे. आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जगदीशचं कौतुक करावा लागेल. 2 षटकाचा सामना आणि 2 षटकामध्ये फक्त ना फक्त 0 धावसंख्या खर्च केली आहे आणि काही गोलंदाजी राहिली आहे जगदीशची. 3 चेंडू फेकल्या, 3 चेंडू मध्ये 1 विकेट कॅरी केला. चांगली गोलंदाजी. समीर पाहताय स्ट्रायकिंगला. हो खोला टाकला होता, खोदून काढला. क्षेत्ररक्षण नाहीये, थोडासा दूरवरती आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल का? तू मै पाहतो आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीने श्रीगणेशा झालाय जय बोले कुशिवली संघाचा. 2 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये विचार केला आता दिलीपवरती मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. दिलीप भगत या फलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय जगदीश. राईट उर्ध विकेट. हो फिरवला चेंडू, बॅटची कडा. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळेल. स्वप्नील पाहत आपण तिथे चांगली अडवणी केली आहे चेंडूची. फक्त 1 मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सर. टोटल पाहिले आपण धापटलावरती धाबा लागला गेल्या. 3 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो आपण दिलीप भगत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली अद्याप जगदीशने. हो खोला टाकला. यॉर्करचा वापर आणि पहिल्या षटकाचा वाद विकेट संपला गेलाय. धावा खर्च केल्यात फक्त ना फक्त 3 धावा. चांगली गोलंदाजी केली जगदीश या गोलंदाजाने. चला टीम मीटिंग नकोया, विनंती असेल आपल्याला स्पीडअप करायचं. आपण 2 षटकाचा सामना आहे. पहिल्या षटकाचा वाद विकेट संपला गेलाय. टोटल पहिला जय बोले कुशिवली संघ जाऊन पोहोचला 3 आकड्यावरती. चला स्पीडअप करायचंय मग. जगदीश थोडासा फास्टली केलायचा आपण. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये किती जमा करेल फलंदाज पाहताय मैदानाच्या आतमध्ये. दिलीप भगत त्याच्या सोबतीला पाहतो आपण सागर. समीर पाहता आपण समीर भगत. चांगली फटकेबाजी करावी लागेल. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. जयेंद्र वरती मात्र जबाबदारी सोपवली आहे. दुसऱ्या षटकामध्ये पाहता आपण जयेंद्रला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर्सी क्रमांक पाहता आपण 33 हार्दिक पांड्याचा फॅन पाहता आपण. स्ट्राइक एंडला फलंदाज डावकरी. आताचा फलंदाज समीरला पाहता आपण. चला थोडासा फास्टली खेळायचा आपण. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टोटल पाहिली आपण 3 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय जय बोलू कुशिवली संघ. हो शॉर्ट प्लेनचा चेंडू हुक केला, उंच गेलाय. अंतर गाठेल का हा प्रश्न पडलाय. चांगला जजमेंट पाहिला आपण. पहिल्या चेंडूवरती गडी गारद केला. मी तर म्हणेन समीरला परतावा लागेल. बॅक टू डगआउट जय बोले कुशिवली संघाला. हा दुसरा झटका लागलाय. चांगली गोलंदाजी पाहिली आपण जयेंद्रच्या माध्यमातून. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग डिपार्टमेंट लगेचच लावायचे आंबे संघ आपण. चला जगदीश थोडासा फास्टली खेळायचं आहे आपण. थोडासा कॉपरेट करा. यानंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे दुसऱ्या सत्रामध्ये. कदाचित अंधार झाला तर चेंडू दिसणार नाहीये. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. सॅमीला पाहता आपण. सलगचा 2 मॅन ऑफ द मॅचचा अगदा ठरणारा फलंदाज पाहतो आपण सॅमी. स्ट्राइक एंडला. ओहो आल्या उडवला. ओहो काय म्हणते. सासू आली खोकून आणि षटकार मारलाय वाकून. बिग हिट षटकार. आल्या मात्र तडाखा दिलाय. आल्याला तडाखा दिलाय सॅमीने. काय म्हणला मागच्या मॅचचा 2 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला ना. आजच्या दिवसामध्ये सॅमीने प्रभावित केलाय. मी तर म्हणेन चांगला खेळ राहिलाय सॅमीच्या माध्यमातून. आल्याला तडाखा. षटकार ठोकलाय. षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 9 आकड्यावरती. चांगला फटका सॅमीच्या माध्यमातून पाहिला आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय जयेंद्र. हो
पंच आमच्याकडे वळतील, पंच आमच्याकडे वळतील. चेंडू खराब फेकला. थोडासा षटकार आल्यानंतर थोडासा जयेंद्रवरती थोडासा दबाव होता आणि शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं. थोडीशी लाईन मिस केली आहे. वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळाली आहे. टोटल पहिले आपण जाऊन पोहोचलाय जय बोली कुशिवली संघ 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक केला फलंदाज सॅमी. ओहो क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न. फिरवला चेंडू. फिरकीचा जादूगर पाहिला आपण. षटकार जरूर आला. त्यानंतर वाईट आला. त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण. डॉट चेंडू फेकला. 5 शेवटचे षटक शिल्लक आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. जास्तीत जास्त दाबा जमा करावा लागेल. टोटल पाहिले आपण 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय जय बोले कुशिवली संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो निघाये काही और निशाणा काही और. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतोय आणि पाहिला गेला तर डायरेक्ट हिट केलाय त्या ठिकाणी. दोन्ही पंच एक जवळ येतील आणि डिसिजन आपल्यापर्यंत योग्य त्या डिसिजन पोहोचवला जाईल. जो पंचांचा डिसिजन येईल तो अंतिम मानला जाईल. यावरती लक्ष असू द्या. फलंदाज बाद असेल. दिलीप बघतला मात्र परतावा लागेल या ठिकाणी. डायरेक्ट हिट केला होता. चला नवीन फलंदाज यायचा आहे लगेचच मैदानाच्या आतमध्ये. आपण नवीन फलंदाज जगदीश मात्रेचे बंधू पाहता आपण. निलेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. टोटल पाहिले आपण धावपटलावरती दाबा लागला गेला. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. अजूनही विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. निलेश मात्रे पाहतो मैदानाच्या आतमध्ये. या 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले. निश्चितच फायटिंग स्कोर मात्र उभा करेल. कारण तेवढ्या ताकदीची गोलंदाजी सुद्धा पाहिली आपण जय बोले कुशिवली संघाची. निलेश मात्रे स्ट्राईक एंडला सज्ज झाला. जयेंद्र गोलंदाजी मार्ग वरती. राईट मोर द विकेट. ओहो यावेळेस मात्र उंच उडालाय. शतरक्षण नाहीये जवळपास. दूरवर येईल जेच करतोय. 2 धावा कंप्लीट होतील का हा प्रश्न पडलाय. 2 झाल्या. तिसरी होईल का हा प्रश्न पडलाय आता. 2च धावा. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर निश्चितच 18 धावा होतील. 19 धावेचा टार्गेट सेट होईल. चौकार आला तस 16 होतील. ओहो यॉर्करचा वापर बीट झाला या ठिकाणी. पहिल्या सत्राचा वादवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा पाहतोय जय बोली कुशिवली संघ जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती आणि 13 धावेचं टार्गेट सेट केलाय. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. श्रवण धुमाल यांच्याकडे. चेंडू जायचंय मैदानाच्या आतमध्ये. नवीन चेंडू द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया आपण. श्रवण धुमाल यांच्याकडे. चांगली स्कोर आवाज पाहताय आपण बदलापूरचा. श्रवण धुमाल सड्यांकडे जाऊया आपण पुढच्या सत्रामध्ये.
13 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि 13 धावा चेस करण्यासाठी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र आणि महेंद्र अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात देऊया. दोन टीमला लाख लाख शुभेच्छा आणि करूया आपण मॅचला सुरुवात. जिथे लक्ष उभा केलंय 13चं मच्छिंद्रला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक पहिल्या मध्ये दिलीप भगतला आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये. 12 बॉल 13 असं समीकरण. पहिला बॉल मच्छिंद्र तयार. पहिला बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानामध्ये सेन्सिबल क्रिकेट सन्मानजनक पवित्र मैदानाच्या आतमध्ये धारण केलं होतं मच्छिंद्रनं आणि पहिल्या बॉल वरती मिळाली आहे इथे पहिली सिंगल. संघाचा श्री गणेशा संघाचा कातकुला संघाचा अकाउंट ओपन मैदानाच्या आतमध्ये होत असताना दिलीप भगतच्या अगेन्स्ट आता महेंद्रला आपण पाहतो. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे महेंद्र आणि मच्छिंद्रचं. पूर्वार्धामध्ये खऱ्या अर्थानं कुठेतरी बॅटिंग धावा बनल्या नाही ते म्हणजे कुशिले टीमच्या माध्यमातून आणि एक छोटं लक्ष उभं केलंय ते म्हणजे आंबे टीमच्या अगेन्स्ट. हॉसलला टर्न केला अलग कार्पेटच्या साह्याने काव कॉर्नर रिजन मधून फिल्डर येतोय. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये. दुसरी झाली इथे कंप्लीट आणि आता 2 धावा इथे सहजरित्या झाल्यात कंप्लीट. 2 धावेच्या साथीने संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचेल तो तब्बल 3 अंकावरती. यावेळेला समोर खेळला ओव्हर द बॉलर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4 महेंद्रच्या बॅट मधून हा पहिला दमदार चौकार. यावेळेला लेग बिफोर विकेटची अपील आणि अपील उचलून धरली आहे. पंचांचं फिंगर अप. पंचांचं बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये पहिला. टीम विनंती असेल फिल्डिंग सेट करा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती देवाला आपण पाहतोय. हॅलो हॅलो चिक या टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून हॅलो चिक या टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून देवाकडे पाहिलं जातं कारण जेव्हा जेव्हा जय कालेश्वर आंबे हा संघ संकटात सापडतो जेव्हा जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा तेव्हा देवानं अडचणीतून बाहेर काढलाय तो देवा. स्ट्रायकिंग एंडला यावेळेला ड्राइव्ह केलाय. फटका अप्रतिम आहे. डीप कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर आला. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि अखेर नकार दिलाय. म्हणजेच बघता बघता धाव मिळते फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 7 बॉल धावा करायच्यात मैदानाच्या आतमध्ये 5. सात बॉल 5 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला मच्छिंद्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला खोदून काढलाय. उडवला वी मध्ये. बॉल चालला लॉंग ऑफ. बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार आणि आता स्कोर आर लेवल. सामना सुटलाय बरोबरीस. म्हणजे 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता विजयापासून फक्त आणि फक्त एका धाव्यापासून दूर आहे तो म्हणजे टीम जय कालेश्वर आंबे हा संघ. चला स्पीडअप करा. हॅलो 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 चिक. आजच्या दिवसामध्ये सर्वच संघांनी
आदर्श क्रिकेट संघ खरड मध्ये श्रीमलंग ट्रॉफी मध्ये आपण प्रत्येकानं वेळेवरती आले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि पंच देखील असतील, कॉमेंटेटर असतील, सर्व लाईव्ह असतील, डीजे सर्वांनी वेळेवरती इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल आदर्श क्रिकेट संघ आपला आभारी आहे. उद्या देखील वेळेवरती सामने नक्की पार पडतील या आशा बाळगतो. गेम ऑन. आणि यावेळी सामना केला फिनिश. आंबे संघ इनटू द सुपर 4. अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये राहिलाय. क्या बात आहे. काय अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये जय कालेश्वर आंबे या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. यस, काहीशे शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. उदयजी पवार साहेब या पण. उदयजी पवार साहेबांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. उदयजी पवार साहेब या पण. यस, ज्यांच्या माध्यमातून तब्बल आम्हाला 3 बॉल बॉक्स ज्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आले अर्थातच उदयजी पवार साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आशिष दादा म्हात्रे दादांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. येस, उद्याच्या दिवसामध्ये जर आपल्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल तर आपण उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनल देखील कव्हर करणार आहोत. सो जर सेमीफायनल कव्हर करायचे असेल तर आंबे टीमला आम्ही नक्कीच कोऑर्डिनेशन करू. येस, सन्मान केला जातोय उदयजी पवार साहेबांचा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तब्बल 3 बॉल बॉक्स या स्पर्धेसाठी लाभले गेल्यात.